गुड मॉर्निंग एव्हरीवन. मागच्या संडेला आम्ही गँग गेलेलो आंबोऱ्याला. तसं तर 3 ते 4 वेळा आम्ही इथे आलो आहे, पण वरच्या प्लेसला कधीच गेलो नाही आणि नेहमी इव्हिनिंग व्ह्यूच बघितला आहे. तसा आंबोरा भंडाऱ्यावरून ॲप्रॉक्स 27 किलोमीटर आहे. तर या संडेला आम्ही कडकडत्या उन्हात 12 नंतर इथे आलो आणि या लिफ्टने आम्हाला वरती पोहोचवलं. आणि वर जातानाचा व्ह्यू पण खूप सुंदर होता. अँड लुक ॲट दिस प्लेस. वाव, खरंच खूप सुंदर. गेल्या गेल्या ह्या दोघींनी आपली फोटोग्राफी सुरू केली होती आणि आम्ही दोघे व्हिडिओ करत हा व्ह्यू एन्जॉय करत होतो. त्यानंतर इथे असणारा हा ट्रान्सपरंट ग्लास, जो आता बिलकुल ट्रान्सपरंट राहिलेला नाही आहे, त्यावर आम्ही फिरलो. फक्त थोडी भीती वाटली खाली बघताना, पण खूप मजा आली. आपण जर एकसारखे खाली बघत असलो ना तरच भीती वाटते, पण ज्यांना ॲक्रोफोबिया म्हणजे हाईटपासून भीती वाटते, त्यांनी इथे थोडी काळजी घेणं आवश्यकच आहे. या सर्वांनाही खूप छान अनुभव आला इथे. आणि ही इतकी सुंदर प्लेस आहे ना की इथे येऊन थोड्या वेळापुरतं का होईना आपण सगळं टेन्शन इथे विसरून जातो आणि एन्जॉय करतो. आम्हीही सगळं विसरून इथे मजा केली, फोटोज काढले, व्हिडिओज काढले. इथे ना छान छान गाणे सुरू होते, तर आम्ही मजा करत, डान्स करत ते एन्जॉय करत होतो. गाईज, अनेक वेळा प्रश्न पडतो की लोकांच्या लाईफमध्ये इतकं सगळं सुरू असताना टेन्शन्स, विचार, ऑफिस, घर, फॅमिली प्रॉब्लेम्स, एकटेपणा असताना ती लाईफ एन्जॉय कशी करतात? तर त्याचं सोपं उत्तर आहे माझ्याकडे. अशी माणसं निवडा की जी तुम्हाला सोडून कधीही कुठेही जाणार नाही, मग काहीही होऊ देत. आणि कुणी नसेल तर एकटं जगायला शिका, खूप मजा येते. आणि देव आहेच की सोबत. त्यानंतर इथे बाजूलाच 500 मीटर अंतरावर किंवा त्याहीपेक्षा कमी अंतरावर हे चैतन्येश्वर मंदिर आहे. मंदिरातून दर्शन घेतल्यावर आम्ही आलो या दुकानात. इथे काकू बनवत होत्या फ्रेश राजगिऱ्याचे लाडू आणि काका आमच्यासाठी कच्चा चिवडा. भूक गेली नाही म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये झुणका भाकर सोबतच आलू वांग्याची भाजी, लोणचं आणि ठेचा खाल्ला. असा गेला आमचा दिवस. तर मित्रांनो, प्लीज 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 तुमच्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ काढून एकदा तरी हे रमणीय स्थळ बघायला फॅमिली, फ्रेंड्ससोबत नक्की जा आणि मलाही सांगा, मीही येते ना भेटायला. ओके, बाय.